या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रसोईघर। व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हॉटेल रसोईघर, जय हिंद नगर, ITI कॉलेज जवळ, विजापूर रोड, सोलापूर। सोलापूरच्या सिद्धार्थनगर येथील वैभव वाघेच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ रविवारी रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात कॅन्डल मार्च काढण्यात आला। सिद्धार्थनगर येथील मारहाणीत वैभव वाघे याचा मृत्यू झाला होता। याच्या खून प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते प्रमोद गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वैभव वाघे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली। विचार क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून हा कॅन्डल मार्च काढण्यात आला। वैभव वाघे याच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। सुनील शिरसे, राहणार सिद्धार्थ सोसायटी। 1 तारखेला भीमा कोरेगावला जात असताना प्रमोद गायकवाडनी आणि त्याच्या सर्व साथीदारांनी आणि त्याचे 3 मुलं आणि त्याचा एक पुतण्या आणि बाकीचे साथीदार यांनी सगळेजण मिळून भीमा कोरेगावला जाणाऱ्यांना सर्वांना धक्काबुक्की करून आम्हाला मारहाण केलं। त्यामध्ये मी स्वतः पण आहे, माझा छोटा भाऊ आहे आणि बाजूचे 2 जण आहेत आणि एक लेडीज पण आहे। मग त्यातच वैभव वाघेला फोन गेला की असं मारहाण व्हायले म्हणून। फोन गेल्यावर त्यांनी न राहता, त्याला न विचार करता त्यांनी आईचा, बायकोंचा, मुलीचा, बहिणीचा विचार न करता त्यांनी घराच्या बाहेर पडला आणि आमच्या मदतीला धावून आला। त्याला एकट्याला बघून एवढं मारहाण केले की अतिशय मारहाण केले। त्याच्या 6 तारखेला त्या मारहाणीमधून मृत्यू झालेला आहे। माझं प्रशासनाला एवढंच विनंती आहे की जो आहे प्रमोद गायकवाड, त्याला आता अटक आहे शरद पवार गटामधला, त्याला वरून मंत्रालयामधून त्याला सपोर्ट येत आहे की त्यांनी सुटण्याचे चान्सेस आहेत, हे असं आमच्या कानावर येत आहे। मी फक्त विनंती एवढंच करतो की शरद पवार गटामधल्या शरद पवारांना की त्याला लवकरात लवकर पक्षामधून हकालपट्टी करावे आणि असल्या नेत्याला ठेवू नये। ही सोलापूरचा वाल्मिकी कराडच आहे, ही जर सुटून आला तर आमच्या पूर्ण सोसायटीमधल्या आमच्या कुटुंबियांना सगळ्यांना धोका आहे त्यांचा। आणि उद्या त्यांनी जर काय झालं केलं तरी मारहाण करायला, परत आणखीन मारायला, जीव मारायला मागं पुढं त्यांनी करणार नाही। आणि त्याला मोक्का अंतर्गत जेवढे गुन्हे लागतील तेवढे गुन्हे लागून त्याला जास्तीत जास्त सजा व्हावी हीच आमची विनंती। आमच्या घरातले आई बहीण सगळ्यांना घरात बसायला, उठायला, बाहेर उठायला त्यांनी दहशत निर्माण केलता। आमचे घरं आमच्या स्वतःच्या नावावर करायचं म्हणलं की त्यांनी नावावर करू देत नव्हता। नावावर करायचं असेल तर मला 1 लाख रुपये द्यावं लागेल तरच मी तुला नावावर करतो अशी खंडणी मागत होतं त्यांनी। आणि सोलापुरातल्या अनेक जागा त्यांनी हडप केलेल्या आहे स्वतःच्या पॉवरवर। मग मला परत एकदा आणखीन एकदा विनंती करतो की शरद पवार गटामधले जे आहेत प्रमोद गायकवाड, त्यांना शरद पवार गटामधून हकालपट्टी करावे ही शरद पवार यांना माझी एक विनंती आहे लवकरात लवकर। आणि प्रशासनाला बी विनंती आहे जो फरार आहे त्याचा पुतण्या, त्याला लवकरात लवकर अटक करावे। अटक करून यांना जास्तीत जास्त जेवढे गुन्हे दाखल करता येईल तेवढे गुन्हे दाखल करावे आणि त्यांना बाहेर सुटू नये ही आमची विनंती आहे। मी रुपाली जाधव, वैभव वाघेची लहान बहीण आहे। त्या 31 डिसेंबरच्या 2024च्या रात्री सोसायटीमध्ये भीमा कोरेगावला निघालेल्या मुलांना जी मारहाण झाली त्याबद्दल जी न्यूज कळाली भावाला, त्याच्या मदतीसाठी भाऊ माझा धावून गेलेला होता सोसायटीमध्ये। तर तिथे गेल्यानंतरनी गायकवाड घराण्यातल्या या सगळ्या लोकांनी त्याला जे पूर्ववैमनस्यामध्ये पण ही झालेलंच होतं तरीसुद्धा तेव्हा ही दखल घेतली नव्हती। आणि यावेळेसही त्यांनी भावाला एवढा जास्त निर्गुण
निर्गुणपणे मारलेला आहे की तो कुणाच्या मदतीला काही स्वतःच्याही मदतीला तो धावू शकला नाही. त्याला उठून हॉस्पिटलमध्ये नेता आलं नाही. तिथे जे अवेलेबल होती ती गल्लीतली जी माणसं त्यांनाही त्यांनी धमकावून ठेवलं होतं की त्या भावाच्या मदतीला जर कोणी आलं तर त्यांनाही मारहाण करण्यात येईल, त्यांनाही मृत्यूला सामोरं जावं लागेल. त्यामुळे जे ती ज्या महिला होत्या किंवा ते जे तिथले लोक होती त्यांनी कुणीही मदत करू शकलेले नाही आहेत. आणि त्यानंतर खूप उशिरानंतरनी माझ्या भावाला जी सेवा मिळाली त्यामुळे माझ्या भावाचा हाकनाक जीव गेलेला आहे. तर माझ्या भावाला न्याय मिळावा ही आम्ही अपेक्षा करतो. आता आमच्या घरातला कर्ता पुरुष गेलेला आहे तर आमच्या घरातल्या सर्व महिलांना पोलीस प्रशासनाकडून मदत मिळावी, पोलीस प्रशासनाने संरक्षण करावं ही देखील मदत करते. आणि त्या प्रमोद गायकवाड यांच्या घराच्यांना जो ॲक्ट लागतो तो ॲक्ट लागलाच पाहिजे आणि मोका अंतर्गत त्यांना जो काही प्रशासनाने शिक्षा द्यावी ही आम्ही अपेक्षा करतो. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल रसोईघर, फॅमिलीसाठी खास जेवणाची सोय, विविध पार्टी करण्यासाठी उत्तम ठिकाण, सुसज्ज, प्रशस्त व स्वच्छ वातावरण, चिकन दम बिर्याणी, मटन दम बिर्याणी, मटन रोज मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल रसोईघर. 26 जानेवारी पर्यंत खवयांसाठी खास ऑफर. चिकन मंदी फक्त 799 रुपये, रान मंदी 1299 रुपये, अल्फाम मंदी फक्त 799 मध्ये, तर दम मुर्गा फक्त 699 रुपयांमध्ये. पार्सल आणि ऑर्डरची सोय, व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हॉटेल रसोईघर. ब्लॉक नंबर 1, जय हिंद नगर, ITI कॉलेज जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9209942341 9518348788.